हरिओम. परमामृत ग्रंथ प्रकरण 2. अन्यमत खंडन. स्वानुभूतीचा मार्गच फक्त धरा. लहानपणापासून देव कोण आहे, देव कुठे आहे, तो मला भेटेल का, तो मला पाहता येईल का, त्याचा माझा संबंध काय आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये असतात. तत्वज्ञानामध्ये याचं उत्तर असं आहे की एकच तत्व, ज्याला परमात्मा असं म्हणतात, ते सगळं विश्व व्यापून आहे. प्रत्येकामध्ये तेच तत्व आहे. माझं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला आत्मस्वरूप किंवा आत्मा असं म्हणतात, ते आणि परमात्म तत्व एकच आहे. यावर अनेक विद्वानांनी विवरण केलंय. सर्व संतांनी हेच प्रगट केलंय. अलीकडच्या काळात रमण महर्षींनी अंतरात वेध घेण्याचा मार्ग सांगितला. फाइंड आउट हू एम आय. निसर्गदत्त महाराजांच्या ग्रंथाचं नाव आहे आय एम दॅट. मी ते तत्व आहे. म्हणजे सगळेजण तीच एक गोष्ट सांगतात, परंतु मला ते कळेल कसं? ते तत्व म्हणजे काय आहे? माझ्या आतमध्ये असलेला आत्मा, चैतन्य, हे सगळे नुसते शब्दच झाले. मला त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपल्याला असं वाटतं, जगात सर्वत्र खूप ज्ञान आहे, कितीतरी पुस्तकं आहेत, पण त्या सगळ्या पुस्तकांचं करायचं काय? त्यांच्यातली सगळी ज्ञानाची विधानं पाठ करून करायचं काय? एका गाण्यामध्ये आहे, समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. शब्दांमधून सांगितलेल्या ज्ञानाचा अनुभव येतो का, हा प्रश्न आहे. शब्दांनी किंवा विचारांनी जर हे सगळं कळतं तर किती छान झालं असतं. आत्तापर्यंत सगळेच ज्ञानी होऊन गेले असते, पण शब्दांनी आणि विचारांनी ते कळत नाही. त्याला अनुभव हवा असतो. लहान मुलाला सांगितलं की ते हात लावू नको, तुला भाजेल भाजेल भाजेल, तरी त्याला काय कळतं भाजेल म्हणजे काय होईल ते? एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची कल्पना जाते. त्यानंतरही त्याला असं वाटत राहतं की हात लावून बघितलं पाहिजे. एकदा भाजल्यानंतर त्याला जन्मात सांगावं लागत नाही की भाजेल म्हणजे काय होईल. म्हणजे अनुभूतीचा प्रांत स्वतंत्रच आहे. शब्दांच्या आधाराने आम्ही काहीही कल्पना केल्या तरी ती गोष्ट प्राप्त होत नाही. ते समजल्याचं त्या वेळेपुरतं जरी समाधान वाटलं तरी ते मर्यादितच असतं. शब्द आणि कल्पना यातून पूर्ण समाधान कधीही प्राप्त होत नाही. मला ते कळलं किंवा मी ते जाणलं किंवा मला त्याचा अनुभव आला, असं मला शब्दांनी मुळीच वाटत नाही. त्यामुळे हे जे शब्दज्ञान आहे, विश्वास सगळीकडे परमात्मा आहे, तुझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व ते तू आहेस, ते तुझं मूळ स्वरूप आहे, या सगळ्या नुसत्या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या गोष्टी अनुभूतीपर्यंत कशा जातील, हे या मुकुंदराजांच्या परमामृत ग्रंथामध्ये सांगितलं आहे. म्हणून या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. आम्हाला ती नक्की प्रक्रिया, एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे ती कळली पाहिजे. ती थोडक्यात कळली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला फार काही करावं लागू नये. अशा आपल्या ज्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या या ग्रंथाने पूर्ण केलेल्या आहेत. माणसाला अनुभूतीजन्य आत्मज्ञान कसं होईल, या विषयाला वाहिलेला हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ असावा. याचं मोठं कौतुक आणि अभिमानही आपल्याला वाटावा असा हा ग्रंथ आहे. आत्मज्ञानाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ रिअलायझेशन ऑफ सेल्फ सांगण्यासाठी हा ग्रंथ आहे. मुकुंदराज म्हणतात, संकल्प विकल्पात्मक मते नाना दर्शने कष्टते, जव महावाक्य विवरण चित्ते अनुभविले नाही. जोपर्यंत हे प्रत्यक्षात अनुभवलं नाही तोपर्यंत हे नुसतंच समजून घ्यायचं याचे कष्ट कशाला पाहिजेत? प्रत्यक्ष अनुभवाने कळलं पाहिजे. व्रत तप नियमांची साकडी, संदेही गुंतली बापुडी, ते केवी पावतील पैलथडी संसार सागराची. म्हणजे 1000 प्रकार, व्रत, नियम, पूजा, स्नान, तीर्थ, दान, मंत्र, तंत्र, यंत्र, याग, हवन, जप, तप, अनुष्ठान, अशी नाना प्रकारची साधनं, या सगळ्यांनी समाधान होणार नाही. हे सगळं कशासाठी करायचं असा प्रश्न सारखा मनात येतो आणि नक्की काय केल्याने होणार आहे हे कळत नाही.
सायन्सच्या प्रयोगामध्ये जसं हे निश्चित असतं की असं असं केलं की असं असं होईल, तसं या गोष्टीमध्ये नसतं. डायरेक्ट लिंक नसते. आपल्याला सारखं काहीतरी मानावं लागतं, ॲझ्युम करायला लागतं की असं होईल, तसं होईल. त्याचे परिणाम, रिझल्ट्स पाहता येत नाहीत. त्यामुळे मुकुंदराज म्हणतात, जप तप अनुष्ठाने आणि नाना परीची साधने मोक्ष न पावती आत्मज्ञाने वाचोनिया. ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलंय, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थांसिगा. दूर कुठेतरी परमेश्वर भेटेल म्हणून तीर्थयात्रा वगैरे करू नका. साईट सीइंगला जायला हरकत नाही. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. असल्या काही गोष्टी करू नका. शरीराला त्रासदायक काही करू नका. पण योगाच्या अंगाने काय करा, ते या ग्रंथात सांगितलेलं आहे. त्यात 2 गोष्टी आहेत, चिंतन आणि आत्मयोग. एक वैचारिक भाग आहे आणि एक योग प्रक्रियेचा भाग आहे. आणि या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने सांगितलेल्या आहेत, एकदम प्रिसाइजली आणि परफेक्टली. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. 200-250 वर्षापूर्वी उद्धवसूत नावाच्या एका रामदासी संप्रदायी व्यक्तीने रामदास चरित्र किंवा रामदासी कीर्तन संग्रह असा ओवीबद्ध ग्रंथ सांगितला होता. त्यात ज्या जयतपाळासाठी परमामृत ग्रंथ सांगितला गेला त्याची कथा आहे. कथा असली की ऐकायला नेहमी छान वाटतं. मलय नावाचा एक गंधर्व होता. पूर्वीचे ते गंधर्व विषयासक्त टाईप म्हणतात तसा तो होता. एके दिवशी तो आपल्या स्त्रियांच्या बरोबर वाईट वेश करून, म्हणजे आपण त्याला मॉडर्न वेश म्हणू, सरोवरामध्ये जलक्रीडा करत होता. तिकडून नारद मुनींची स्वारी आली आणि त्यांनी या गंधर्वाकडे बघितलं, परंतु हा इतका धुंद झालेला होता की त्याचं लक्ष गेलं नाही नारदांकडे. मग नारद मुनी त्याचा उन्मत्तपणा बघून अतिशय रागवले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू मृत्यूलोकी जाऊन घोड्याचा जन्म घेशील. नारद मुनी आणि त्यांनी दिलेला शाप म्हटल्यावर पूर्वीच्या लोकांना भीती वाटायची. आता कुणाला काही कळणारच नाही. नारदांचा शाप ऐकल्यावर तो मलय गंधर्व शहाणा झाला. त्याने लगेच नारदांच्या पाशी जाऊन नमस्कार केला, उशाप मागितला आणि मग नारदांनी त्याला सांगितलं की तू जयतपाळाच्या घरी उत्तम जातीचा घोडा होशील आणि मुकुंदराज नावाच्या साधूचा स्पर्श तुला झाला म्हणजे तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे तो जयतपाळाच्या घरी घोडा झाला. हा जयतपाळ राजा मोठा चतुर आणि हरिभक्तीपरायण होता. त्याने खूप ग्रंथ वाचले, पण त्याला काही साक्षात्कार होईना. त्यामुळे तो भ्रमिष्ठ होऊन थोडासा विक्षिप्तपणे वागू लागला. म्हणजे जे जे महापुरुष, साधू, विद्वान वगैरे ज्यांना म्हणायचं, त्यांना तो बोलवायचा, त्यांचा सत्कार करायचा आणि राजधानीतल्या विद्वानांनाही सत्कारपूर्वक विचारायचा की मला साक्षात्कार कशाने होईल. त्यांच्याकडून त्याचं समाधान झालं नाही. ते नुसतं शब्दज्ञान सांगत असत आणि अनुभवाची गोष्ट एकालाही सांगता येईना. त्यामुळे राजाला मोठा राग आला आणि मग त्याने एके दिवशी त्या सगळ्यांना बंदिवासात टाकलं. तलाव खणण्याचं काम सुरू केलं होतं. त्या कामावर मजुरांच्या ऐवजी या शास्त्री पंडितांची योजना केली. त्याने त्यांना दगड फोडायला लावले. त्या बिचाऱ्या विद्वानांचे हाल चाललेले असताना मुकुंदराज हातात वेताची छडी घेऊन ब्रह्मचारी वेशात तिथं आले आणि त्यांना विचारलं की तुम्ही असे दगड का फोडताय, तलावाचं काम का करताय. त्यावर विद्वानांनी सांगितलं, आम्हाला राजाने असं करायला सांगितलंय, मग मला राजाकडे घेऊन चला. तर ते म्हणाले, नाही नाही, राजसेवक आम्हाला मारतील. पण मुकुंदराज म्हणाले, चला माझ्याबरोबर. ते राजसेवक म्हणाले, यांना कसं घेऊन चालला, हे काम कोण करणार. आणि मग मुकुंदराज म्हणाले, ते बघा की काम चालूच आहे. तर असं म्हटलं जातं की प्रत्यक्षात माणसं नसताना तिथे कुदळ, फावडी आणि घमेली वगैरेंचं काम चालू होतं. तो चमत्कार पाहून ते सेवक घाबरले आणि राजाकडे पळत गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं की असं असं झालंय. मग राजाही आला आणि मुकुंदराजांना शरण गेला. सन्मानाने त्यांना राजवाड्यात आणलं. त्यांनी राजाला विचारलं, अरे विद्वानांचा असा छळ का करतोयस. राजा म्हणाला, यात माझा काही अपराध नाही. मी त्यांना आत्मज्ञान कसं होईल असा प्रश्न विचारला आणि ते मला सारखे शब्दज्ञान सांगत बसले होते.
यांना ज्ञानाचा खरा स्पर्शही नसताना हे लोकांमध्ये दाखवतात की आपण ज्ञानी आहोत, आणि पांडित्याचा मोठा गर्व वाहणाऱ्या या लोकांना हीच शिक्षा योग्य आहे असं मला वाटतं. तर मुकुंदराज म्हणाले, ठीक आहे, मी तुला आत्मज्ञान देईन, पण या लोकांना आधी सोडून दे. त्यानुसार राजाने त्या विद्वानांची मुक्तता केली आणि मुकुंदराजांना प्रार्थना केली, मला समाधी कशी लागेल ते सांगा, आणि ती मला लवकर प्राप्त कशी होईल ते सांगा. मला अतिशय तळमळ आहे. त्यावर मुकुंदराज म्हणाले, तुझ्या अश्वशाळेमधला एक घोडा आण. त्याने नेमका तो मलय गंधर्व घोडा झाला होता, त्याला आणलं. मुकुंदराज म्हणाले, अरे कितीही लवकर, म्हणजे झटकन होऊ शकतं, फार वेळ नाही लागणार, बस बरं घोड्यावर. हे ऐकून राजाने घोड्यावर बसण्यासाठी डावा पाय रिकिपीमध्ये ठेवून टांग मारली. त्याच वेळेला मुकुंदराजांनी त्या घोड्याला छडी मारली आणि राजाचा उजवा पाय घोड्यावरती जायच्या आत राजा आणि घोडा दोघंही समाधीत गेले. अशी एकंदर कथा आहे. घाईत असलेल्या माणसाला घोड्यावर आला असं म्हणतात. तर अशा घोड्यावर आलेल्या माणसाला सुद्धा झटकन ज्ञान प्राप्त होऊ शकेल, अर्थात त्याने योग्य मार्गदर्शन घेऊन, समजून घेऊन प्रक्रिया केली तर. हे सांगण्यासाठी कदाचित ती कथा आहे. कदाचित त्या कथेमध्ये हेही सांगायचं आहे की शब्दज्ञान आणि आत्मज्ञान यांच्यामध्ये फरक आहे. त्या विद्वानांना राजाने शिक्षा केली, त्याचं कारण तेच होतं की ते नुसते शब्द 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 उगाळत बसायचे, आणि असंच आजवरही चाललेलं आहे. उपनिषदांमधले हे श्लोक म्हण, ते श्लोक म्हण, या उपनिषदात हे दिलेलं आहे, त्या उपनिषदात ते दिलेलं आहे, असं सांगत बसणं, याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. केवळ शाब्दिक ज्ञान, जर अनुभूतीच्या प्रांतात ते ज्ञान जात नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय, हे सांगण्यासाठी कदाचित ही कथा असली पाहिजे. स्वामी स्वरूपानंदांनी एका साखीत म्हटलेलं आहे, स्वानुभवाविण वेदांताची पोपटपंची वाया, स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर जाहली काया. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष म्हणजे अंतिम स्थिती, ज्ञानमय स्थिती प्राप्त होणार नाही. आत्मज्ञान म्हणजे तरी काय, तर स्वतः संबंधीचं ज्ञान. मी कोण आहे हे जाणणे. मी कसा आहे हे आपल्याला माहीत असतं, पण मी कोण आहे हे जाणणे, आणि त्याचा योग प्रक्रियात्मक भाग, प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट काय आहे तो पाहणे, आणि तो करणे, हे महत्त्वाचं आहे अनुभूतीसाठी. या योगज्ञानाच्या भागाचं सद्गुरूंकडून श्रवण झालं पाहिजे. आपलं मनन आणि निधिध्यासन व्हायला पाहिजे असं मुकुंदराजांनी म्हटलं आहे. समजा नाहीच भेटले सद्गुरू, तरी प्रथम या ग्रंथाच्या आधाराने बौद्धिक पद्धतीने मध्यवर्ती योगशास्त्र, योगज्ञान समजून घेऊन जो यात दिलेल्या योग प्रक्रियेचं अवलंबन करेल, त्याचा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होईल यात शंकाच नाही. काय आहे ही प्रक्रिया, तीच आपल्याला पाहिजे आहे. हरिओम.